नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की आपण ज्याची वाट पाहत होतो की काउन्सिलिंग कधी चालू होईल, मी प्रवेश कधी घेईल व कॉलेजमध्ये कधी जाईल असे सगळ्यांना आतुरता होती. तर NMCने काल शेड्यूल अपडेट केलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, हा आहे नीट UG शेड्यूल 2026 ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटासाठी दिलेला आहे. तर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये करा आणि लाईक करा, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडचं जे डेट दिली आहे ते ऑल इंडिया कोटा डीम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 ही डेट दिली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स 23 ऑगस्ट म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जॉईन करायचे फर्स्ट राऊंडच्या विद्यार्थ्यांना कॉलेज. आणि स्टेट काउन्सिलिंग बघा, स्टेट काउन्सिलिंग आपल्या महाराष्ट्रासाठी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. आणि महाराष्ट्र स्टेटमधील स्टुडंटला MBBS BMS कॉलेज अलॉट झालं असेल ते 29 ऑगस्ट या तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेज जॉईन करायचं आहे. नंतर सेकंड राऊंड सांगितलं आहे 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान. तर त्या सेकंड राऊंडचा लास्टचा जो जॉईन करण्याचा दिवस आहे तो 9 सप्टेंबर दिलेला आहे. आणि स्टेट काउन्सिलिंग आपल्या महाराष्ट्राचा सेकंड राऊंड 31 ऑगस्ट 2026 ते 8 सप्टेंबर 2026 या दरम्यान होणार आहे. आणि सेकंड राऊंडमध्ये ज्या स्टुडंटला कॉलेज अलॉट होईल त्या स्टुडंटला लास्ट डेट त्यांची 15 सप्टेंबर 2026 ही दिलेली आहे. आणि नंतर थर्ड राऊंड जो आहे तो 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान दिलेला आहे. आणि त्याची जॉईनिंग 27 सप्टेंबर इतकी दिलेली आहे. आणि नंतर आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठी 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या दरम्यान थर्ड राऊंड होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांची लास्ट जॉईनिंग डेट 2 ऑक्टोबर 2026 इतकी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा काउन्सिलिंगचा नीट काउन्सिलिंग ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटासाठी शेड्यूल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे व्हिडिओ बघा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. आणि नवनवीन अपडेट्स काउन्सिलिंगबद्दल राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.